वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची लग्नाच्या पंक्तीत बनवली जाणारी कढी कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग ही ताकाची कढी कशी बनवायची ते बघूया। एका बाउल मध्ये 1.5 कप ताक घ्यायचा आणि यात 2 टेबलस्पून बेसन घालायचं। बेसन घातल्यानंतर या ताकामध्ये हे बेसन विस्करच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। ताकात बेसन एकत्र करून घेताना बेसनाच्या तयार झालेल्या गुठळ्या व्यवस्थित फोडून घेऊन एकत्र करून घ्यावे। एक जाड बुडाची स्टीलची कढई किंवा पातेलं घेऊन त्यात अर्धा टेबलस्पून तेल किंवा तूप घालायचं। तेल गरम झाल्यानंतर 2 लवंग आणि 2 काळी मिऱ्या घालायच्या। अर्धा टीस्पून मेथी दाणे घालायचे। 2 हिरव्या चिरलेल्या मिरच्या घालायच्या। अर्धा टीस्पून मोहरी घालायची। अर्धा टीस्पून जिरं घालायचं। 2 चिमूट हिंग घालायचा। आणि आता हे सगळं साहित्य मंद आचेवर एकत्र करून व्यवस्थित परतून घ्यायचं। ताकाची कढी बनवताना शक्यतो स्टीलचेच भांडं वापरा। आता यात अर्धा टीस्पून किसलेलं आलं घालायचं। अर्धा टीस्पून लसणाची पेस्ट घालायची। 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घालायची आणि हे सगळं साहित्य यात परत एकदा एकत्र करून घ्यायचं। आता हे सगळं साहित्य या तेलामध्ये व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे। यात अर्धा टीस्पून धनेपूड घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि ही धनेपूड आणि मीठ एकत्र करून घ्यायचं। धनेपूड आणि मीठ एकत्र करून झाल्यानंतर यात 1 टीस्पून साखर घालायची आणि यात बेसनाचं आणि ताकाचं मिश्रण घालून हे सर्व साहित्य परत एकदा एकत्र करून घ्यायचं। गॅस लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि हे सगळं साहित्य एकत्र करून झाल्यानंतर यात आपण पाणी घालणार आहोत। तर पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। यात मी 1.5 कप ताकासाठी 1 ते 1.5 कप इतकं पाणी घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यात पाणी घालू शकता। आता हे पाणी घातल्यानंतर परत एकदा या कढीला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि एकत्र करून झाल्यानंतर 3 ते 4 मिनिटं या कढीला लो टू मीडियम फ्लेमवर उकळून घ्यायचं। आता तुम्ही इथे बघू शकता या कढीला 1 उकळी आलेली आहे। 1 उकळी आल्यानंतर अर्धा टीस्पून कसुरी मेथी घालायची आणि ही कसुरी मेथी या कढीमध्ये एकत्र करून घ्यायची। कसुरी मेथी घातल्याने या कढीला चव छान येते। लग्नाच्या पंक्तीत जेव्हा कढी बनवतात तेव्हा कढीमध्ये कसुरी मेथी वापरतात। कढी बनवण्यासाठी ॲल्युमिनियमचे भांडे अजिबात वापरू नका। कढी बनवण्यासाठी तुम्ही स्टेनलेस स्टीलचे कॉपर बॉटम असलेले भांडं वापरू शकता किंवा शक्य असल्यास कढी बनवण्यासाठी स्टीलचे भांडे वापरा। आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आणि यात कोथिंबीर घालायची। ही कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा एकत्र करून घ्यायचं। या कढीला तुम्ही मसाला भात किंवा चपातीसोबत सर्व करू शकता। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।